गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मायसेल्फ डॉक्टर अंकित. तर आज आपण बघणार आहोत थायरॉईड डिसऑर्डर्स. थायरॉईड काय आहे? थायरॉईड एक ग्लँड आहे जो की आपल्या नेकमध्ये प्रेझेंट राहतो, ज्याच्यापासून 3 टाईपचे हार्मोन सिक्रेट्स होतात. तर पहिला आहे त्याच्यातील हार्मोन T3, T4 आणि कॅल्सिटोनिन. 3 टाईपचे हार्मोन जे थायरॉईड ग्लँड सिक्रेट करत असते. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मेटाबॉलिझम कसं होत असतं. तर आपल्या बॉडीमध्ये काय होतं, 2 प्रकारच्या गोष्टी घडत असतात. पहिली तर एक तर ब्रेकडाऊन होणे आणि सिंथेसिस होते. तर काही गोष्टीचं काय होतं, ब्रेकडाऊन होऊन बऱ्याच गोष्टी आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. जसं की अमायनो ॲसिड्स झाले, प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन अमायनो ॲसिड्स तयार होतात, फॅट्सचं ब्रेकडाऊन होऊन फॅटी ॲसिड्स तयार होतात, ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन होऊन आपल्याला म्हणजे स्टार्च मिळतं ग्लुकोजच्या फॉर्ममध्ये. त्याचप्रकारे ॲनाबॉलिझम होतं. ॲनाबॉलिझम म्हणजे सिंथेसिस होतं. काही बॉडीमध्ये काही अशा गोष्टी घडून येतात त्याच्यामुळे काय होते, आपली ग्रोथ होते. जसे की ग्रोथ हार्मोन्समुळे आणि इन्सुलिन, हे 2 गोष्टी काय करतात, ॲनाबॉलिझमसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्याचसाठी ब्रेकडाऊनसाठी म्हणजेच कॅटाबॉलिझमसाठी थायरॉईड हार्मोन एक स्पेशली T3 हार्मोन काय होतं, स्पेशली यूज होतं. नंतर आपण बघणार आहोत आता थायरॉईडमुळं कोणते कोणते 2 प्रकारचे डिसऑर्डर होऊ शकतात. तर ज्या बॉडीला जर का T3 जास्त प्रमाणात मिळायला लागलं तर त्यामधून हायपर थायरॉइडिझम होतो. आणि जर का बॉडीला डिफिशियन्सी झाली थायरॉईड हार्मोनची तर त्यामुळे काय होतं, हायपोथायरॉइडिझम. असे 2 प्रकारचे डिसऑर्डर्स थायरॉईड हार्मोनमुळे होतात. कोणकोणते? हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. तर आधी आपण हे एक बघून घेऊया. तर याच्यामध्ये काय होतं, जे काही मिडल आहे सेंटरला, तिथं काय त्याला काय म्हणतो, जेव्हा थायरॉईड हार्मोन हे नॉर्मल राहतं त्याला आपण थायरॉईड असं म्हणतो. आणि जेव्हा आपण T3 थोडं जास्त प्रमाणात वाढायला लागलं त्या केसमध्ये आपण काय म्हणतो, सबक्लिनिकल हायपरथायरॉइडिझम. आणि जर का डिफिशियन्सी झाली थोड्या प्रमाणात त्याला म्हणतो आपण सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम. 2 केसेस झाल्या हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझमच्या. पण ह्या ज्या 2 केसेस येतात ह्या आपण काय करतो, ओ पी डी लेवलवर काय करतो, हँडल करत असतो. त्यानंतर हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम, ज्यामध्ये TSH लेवल किंवा T3 लेवल हे पूर्ण ड्रॉप झालेली असते, त्यावेळेस काय होतं, हायपोथायरॉइडिझम. याच्यामध्ये काय होते, T3 लेवल कमी होते तर TSH लेवल जी आहे ती काय होते, इन्क्रीज होत असते. आणि त्याच्यामध्ये काय होतं, T4 लेवल जे आणि TSH वाढतं आपलं कशामध्ये, हायपोथायरॉइडिझममध्ये. त्याचप्रकारे हायपरथायरॉइडिझममध्ये जस्ट याच्या अपोजिट. कळालं. त्याच्यानंतर आपल्याला एक इम्पॉर्टंट गोष्ट बघायची आहे, ती म्हणजे हा ॲक्सिस खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण सेलला T3ची गरज राहते, कशाची, जेव्हा आपण सेलला T3ची गरज राहते, कशाची, T3ची, तेव्हा बॉडी काय करते, कम्पेन्सेट करते आणि कोणाला ऑर्डर देते, हायपोथॅलॅमसला. हायपोथॅलॅमस काय आहे, आपल्या शरीराचा बॉस आहे. हा हायपोथॅलॅमसला ऑर्डर देते. हायपोथॅलॅमस काय करते, पिट्युटरी ग्लँडला सांगतो कशाच्या कोणतं सिग्नल पास करतो, थायरॉईड रिलीजिंग हार्मोन काय करतं, पिट्युटरीपर्यंत जातं. पिट्युटरीला ऑर्डर देतं की सेलला T3 कमी पडतो आहे, तुम्ही पिट्युटरी काय कराल, TSHच्या थ्रू थायरॉईड ग्लँडला सांगेल T4 रिलीज करा. T4 रिलीज केल्यानंतर काय होईल, ते जे T4 आहे ती सेलमध्ये जाईल, सेलमधून T4चं कन्वर्जन T3 होईल आणि बॉडी त्याचे नीड्स फुलफिल करेल. पण आता काही कॉजेस असे असतात ज्याच्यामुळे काय होते, T3 हार्मोनची काय होते, डिफिशियन्सी होते. T3 हार्मोनची डिफिशियन्सी झाली त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझमच्या, म्हणजे T3 जास्त प्रमाणात झालं तर हायपरथायरॉइडिझम आणि T3ची डिफिशियन्सी झाली तर हायपोथायरॉइडिझम, असे 2 प्रकारचे डिसऑर्डर घडून येतात. जेव्हा सेलला T3 व्यवस्थित पूर्णपणे मिळत नाही त्या केसेसला आपण काय म्हणतो, हायपोथायरॉइडिझम. त्याचे काय 3 कॉजेस सांगितलेले, एक प्रायमरी कॉजेस, सेकंडरी कॉज, सेकंडरी आणि एक टर्शरी, असे 3 प्रकारचे कॉजेस सांगितलेले आहेत. त्यातील प्रायमरी कॉज काय आहे, जेव्हा आता आपण परत एकदा मागच्या डायग्रामवर येऊ, जेव्हा आपण काय होईल, आपला थायरॉईड ग्लँड आहे
थायरॉईड ग्लँड जो आहे, थायरॉईड ग्लँडने जेव्हा सांगितलं की मी आता हार्मोन बनवणार नाही, थायरॉईड ग्लँड जेव्हा हार्मोन बनवत नाही, त्या केसेसमध्ये काय होतं, T4 तयारच होत नाही. T4 तयार न झाला तर त्याचं कन्व्हर्जन T3मध्ये होणार नाही आणि आपली बॉडी पूर्ण नीड्स येतात ते पूर्णपणे फॉलो करणार नाही. त्यामुळे काय होतं, हायपोथायरॉइडिझम होऊ शकतं. हे प्रायमरी कॉज झालं. पण जेव्हा हे कशामुळे होऊ शकतं, थायरॉईडमध्ये काहीतरी डिस्फंक्शन असेल, थायरॉईड ग्लँडमध्ये ट्यूमर्स असेल, काही थायरॉईड पार्ट त्याचा नेक्रोसिस झालेला असेल, त्याच्यामुळे या गोष्टी घडून येतात. दुसरी गोष्ट म्हणजे सेकंडरी कॉज काय आहे, जेव्हा पिट्युटरीमध्ये काहीतरी डिफॉर्मिटीज असेल, ॲक्सिडेंटल ट्रॉमा झाला असेल, हेमोरेज झाले असेल किंवा मग ट्यूमर असेल एखादा ब्रेनमध्ये, तेव्हा पण काय होतं, पिट्युटरीवर प्रेशर येतं आणि पिट्युटरी काय करते, TSHला रिलीज करत नाही. TSH रिलीज नाही झाल्यावर त्याच्यामुळे काय होईल, T4 तयार होणार नाही. T4 तयार झाला नाही तर काय होईल, T3 रेडी तयार होणार नाही. आणि एक टर्शरी कॉज राहतो. टर्शरी कॉज हायपोथॅलॅमसमध्ये काहीतरी इंजुरी असेल किंवा हायपोथॅलॅमसचं डिस्फंक्शन असेल. मोस्टली टर्शरी कॉज आपल्याला बघायला मिळत नाही. आपण प्रायमरी आणि सेकंडरी कॉजमध्येच आपण बघत असतो. कळालं. जेव्हा आपण प्रायमरी काय, इफ थायरॉइड ग्लँड डज नॉट मेक हार्मोन, दॅट इज T4 तयार झाला नाही तर प्रायमरी कॉज आहे. सेकंडरी पिट्युटरी डज नॉट अलो टू फॉर मेक हार्मोन्स ड्यू टू पिट्युटरी ट्यूमर्स, पिट्युटरी डिसऑर्डर्स असतील, त्याच्यामुळे काय होते, सेकंडरी कॉज, त्याच्यामुळे पण हायपोथायरॉइडिझम होऊ शकतो. नंतर त्याचे सिम्पटम्स. आता सिम्पटम्स काय काय आहे, जेव्हा पण पेशंट आपल्या OPDमध्ये येतो किंवा क्लिनिकमध्ये येतो, तेव्हा आपण त्याच्याकडं काय करायचं, फिजिकल एक्झामिनेशन केलं पाहिजे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये आपण काय दिवसांनी ते ड्राय स्किन राहते पेशंटची. दुसरी गोष्ट म्हणजे नॉन पिटिंग एडिमा राहतो. मोस्टली लेग्सला काय असतो, फिटिंग एडिमा असतो, ठीक आहे, नॉन पिटिंग एडिमा असतो. तिसरं काय होते, फटिगॅबिलिटी, म्हणजे पेशंट थकलेला असतो नाही का, असं पेशंट जेव्हा आपण OPDत येतो असं थकल्यासारखा वाटतो, पेशंटला अशक्तपणा आल्यासारखा वाटतो. चौथी गोष्ट म्हणजे पेशंटचं वेट जे आहे ते अचानक काही दिवसामध्येच वाढायला लागतं. आत्ता आपण पेशंटला विचारलं, तुमचं इतक्यात जर का वजन वाढलं आहे का, तर पेशंट म्हणतो हां, माझं या 1-1.5 महिन्यात 4-5 किलो वजन अचानक वाढलं. त्या पेशंटमध्ये मग ते पण एक काय आहे, हायपोथायरॉइडिझमचं सिम्पटम्स आहे. त्याच्यानंतर फेसला स्वेलिंग राहते, डोळ्याच्या खाली मोस्टली स्वेलिंग दिसून येते पेशंटला. तर आपण आता थायरॉईड डायग्नोस कसं करायचं, जेव्हा पण एखादा पेशंट अनएक्सप्लेन ॲनिमियामध्ये घेऊन येतो, म्हणजे अचानक आत्ता मागं पेशंटची HB जर का बघितला असं आपण 13-14 असतो आणि काही दिवसातच म्हणजे 1-1.5 महिन्यातच पेशंटचा HB अचानक ड्रॉप होतो, 7-8वर येतो. त्या पेशंटमध्ये काय होतं, थायरॉईड आपण चेक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा पेशंट ओबेसिटी असेल, डायबिटिक पेशंट असेल, भरपूर दिवसापासून डायबिटीज मेडिकेशन घेत असेल, किंवा एखादी पेशंट लेडीज PCODची असेल, याच्यामध्ये पण आपण काय केलं पाहिजे, थायरॉईड करून घेतलं पाहिजे. नंतर एल्डरली किंवा न्यूली ऑनसेट डिमेन्शियाचा पेशंट असेल, म्हणजे नवीन म्हणजे एल्डर पेशंट आहे आणि तो काही गोष्टी विसरायला लागला, त्या पेशंटमध्ये पण आपण थायरॉईड करून घ्यायचं असतं. एनी पेशंट टेकिंग लॉंग टर्म BP डायबिटीज मेडिकेशन, एखादा पेशंट खूप दिवसापासून BPची किंवा डायबिटीजचे मेडिकेशन घेत असेल, त्या पेशंटमध्ये पण आपण काय करतो, थायरॉईड हार्मोन चेक करून घेत असतो. आता त्याचे सिम्पटम्स आणि आपल्याला आता डायग्नोसिस, कोणत्या पेशंटचं डायग्नोसिस करायचं हे आता आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण बघू की त्याची स्किनमध्ये काय काय साईन दिसून येतात, बरोबर. म्हणजे त्याची जी स्किन राहते ती एक्सेसिवली रफ राहते, ड्राय स्किन दिसून येते, बरोबर. दुसरी रोर्स हेअर आणि अनएक्सप्लेन हेअर लॉस, म्हणजे एखादा पेशंट सांगतो माझे आत्ता काही दिवसापूर्वी काय खूप केस गळायला लागले किंवा केस असे पूर्ण रफ होऊन जातात, त्या पेशंटला का तो आपण हे स्किन साईन आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नॉन पिटिंग एडिमा ऑफ द लोअर लेग. नॉन पिटिंग एडिमा जर का आपण बघितलं तर त्याच्या लेगला काय असते, नॉन पिटिंग एडिमा प्रेझेंट असतो. नंतर अजून काही सिम्पटम्स बघायचे असतील तर त्याच्यामध्ये क्रॉनिक सिम्पटम्समध्ये येते फटीग, पेशंट एकदम थकलेला वाटतो. क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास, भरपूर दिवसापासून पेशंटला कॉन्स्टिपेशन असतं किंवा डायरिया असतो, हे दोन्ही सिम्पटम्स असले तरी पण आपण त्या पेशंटचं थायरॉईड करून घ्यायचं राहतं. नंतर न्यू ऑनसेट ऑफ मेस्ट्रुअल इरेग्युलेटिज, एखादा लेडीज पेशंट येते, त्यांची जी मेस्ट्रुअल सायकल राहते ती इरेग्युलर राहते, त्या पेशंटमध्ये पण मोस्टली आपण थायरॉईड करून घेतो. नंतर पेरिफेरल न्यूरोपॅथी फॉर थायरॉईड डिस्फंक्शन, कधी कधी काय होतं पेशंटला टिंगलिंग सेन्सेशन, नमनेस पायाला
अशा पेशंटमध्ये आपण काय करतो, मोस्टली व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असल्यामुळं अशा गोष्टी घडून जातात. पण त्या पेशंटमध्ये थायरॉईडमुळं पण असेच सिम्पटम्स दिसू शकतात. त्यामुळं आपण थायरॉईड करून घ्यायला पाहिजे. नंतर बघायचं कार्डियल सिम्पटम्स. कार्डियल सिम्पटम्समध्ये काय काय दिसून येतं, पेशंटला पर्सिस्टंट अनएक्सप्लेन ब्रॅडिकार्डिया राहतो. मग पेशंटच्या जेव्हा आपण पल्स रेट बघतो तर ते एकदम स्लोली झालेलं असतात, 53, 51 असं त्यांचं पल्स रेट राहतं. नंतर आयसोलेटेड डायस्टोलिक हायपरटेन्शन राहतं. आयसोलेटेड डायस्टोलिक हायपरटेन्शन म्हणजे काय, तर सिस्टोल आणि डायस्टोलमधला डिफरन्स हा खूप जास्त राहतो. म्हणजे ते एखाद्या पेशंटचा BP असेल 180/90, म्हणजे डायस्टिक प्रेशर हा खूप कमी राहतो. किंवा मग 180/160 अशा जो डायस्टोलिक प्रेशर राहतो त्याला आयसोलेटेड डायस्टोलिक हायपरटेन्शन म्हणतो. त्या पेशंटमध्ये पण थायरॉईड डिस्फंक्शन असू शकतं. नंतर इनॲप्रोप्रिएट सायनस टॅकिकार्डिया, त्या पेशंटला सायनस टॅकिकार्डिया पण असू शकतो. किंवा नॉन एक्झर्शनल टॅकिकार्डिया, एखादा पेशंट काय म्हणतो, मी आता काही म्हणजे एका जागेवर बसलेलो आहे तरी पण मला असं धडधड होतं, पाल्पिटेशन होतं. त्या पेशंटमध्ये पण आपण थायरॉईड करून घ्यायला पाहिजे. किंवा ॲट्रियल फिब्रिलेशन असू शकतं एखाद्या पेशंटला. या सगळ्या पेशंटमध्ये काय, तर आपण या सगळ्या पेशंटमध्ये काय आहे, कार्डियल सिम्पटम्स येतं, ज्यापासून आपण काय सांगू शकतो की पेशंटला थायरॉईड डिस्फंक्शन असू शकते, जे की हायपोथायरॉइडिझमचे हे सगळे काही सिम्पटम्स आहेत. नंतर आपण काय करतो, एखाद्या पेशंटचा CBC बघतो आणि CBCवरून पण आपण थायरॉईड आहे की नाही हे पण डायग्नोस करू शकतो. तर आपण कसं चेक करणार अकॉर्डिंग टू CBC, तर आपण काय करणार, त्याची MCV लेवल बघणार. ज्या पेशंटची MCV लेवल ही 100पेक्षा जास्त असेल त्या पेशंटचं थायरॉईड करून घ्यायचं असतं. मोर पॉसिबिलिटीज राहतात की त्याला थायरॉईड पण असू शकतो, जे की हायपोथायरॉइडिझम असू शकतो त्या पेशंटला. तर आज आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या, जे की हायपोथायरॉइडिझम असेल, म्हणजे कोणते कोणते डिसऑर्डर होऊ शकतात थायरॉईडच्या, त्याचे सिम्पटम्स बघितले, त्याचे कॉजेस बघितले. तर पुढच्या लेक्चरमध्ये अजून काही पुढचं त्याच्या बघू. थँक्यू. तुम्हाला लेक्चर चांगला वाटला असेल तर कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.